जुन्या हिंदी सिनेमातलं एक गाणं आहे, त्याचं उदाहरण आमचे भाऊ तोरसेकर नेहमी देतात. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो और रात कहेंगे. म्हणजे तुमचं मनोरंजन झालं पाहिजे, तुम्हाला आवडलं पाहिजे एवढंच बोलायचं आणि तेवढंच दाखवायचं. कारण आता तेवढंच आपलं काम उरलेलं आहे. समाज, सामाजिक बांधिलकी आणि आपलं कर्तव्य हे शाळेतल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात वाचलं आपण. परीक्षेला 40 मार्काला त्याच नागरिकशास्त्रावरचे प्रश्न सोडवले आपण, पास झालो आपण. आज माझं चांगलं चाललंय, त्यामुळे त्या नागरिकशास्त्राशी आता माझं काहीही देणं घेणं नाही. सकाळी शाळेत प्रतिज्ञा बोलायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आता कोण भारत आणि कुठला भारत सध्या मला माझंच सावरता येत नाहीये. सारे भारतीय माझे म्हणत कशाला उंटाच्या ढोंगणाचा मुका घ्यायला जाऊ मी. मला खरंच तुमचा खूप राग आलाय. आता हा राग कशासाठी आहे हे तुम्हाला मी सांगेनच पुढे, पण मी असं मुळीच म्हणणार नाही की माणूस ज्याच्यावर खूप प्रेम करतो त्याच्यावरच रागावतो, नाही का. तुमचं साऱ्यांचं मुबलक प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद हे तर आहेतच माझ्यासोबत, पण तुमचा राग येण्याचं कारणही तसंच सबळ आहे, म्हणून राग आलाय. तर मान्य की तुम्हाला जे ऐकायचं आहे तेच ऐकवलं गेलं तर ते जास्तीत जास्त पाहिलं ऐकलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर राजकारण, महाराष्ट्रातलं राजकारण हे तर 2019 नंतर अतिशय रंजक आणि रोचक बनलंय. त्यामुळे देशभरातूनच त्याला कायम मागणी असते. महाराष्ट्राचं तर काय सोडून द्या. तर यावरचं विश्लेषण आणि त्यात जर संजय राऊत नावाचं पात्र असेल तर, किंवा उद्धव, आदित्य, शरद पवार वगैरे असतील तर ते सुपर डुपर हिट असतं. आता ठीक आहे की हेच लोक आहेत की जे अशा विश्लेषणांसाठी कंटेंट म्हणून हजरच असतात समोर. पण या राजकारणापलीकडेही एक दुनिया आहे, समाज आहे, जिथं खरं तर या राजकारणाचा केंद्रबिंदू दडलेला आहे. हा केंद्रबिंदू म्हणजे महाराष्ट्रातला सामान्य माणूस. या सामान्य माणसालाही तुमच्यासारख्या सुज्ञांचं अटेन्शन हवं आहे. त्यांच्याही काही समस्या आहेत ज्या तुम्ही ऐकाव्यात, त्यावर व्यक्त व्हावं, जेणेकरून जनमताचा रेटा वाढेल. आणि हा जर रेटा वाढला ना तर आणि तरच हे आंधळं बहिरं प्रशासन किंवा झोपलेलं नाही म्हणता येणार, झोपेचं सोंग घेतलेलं सरकार जे आहे ना ते जागं होईल. आपल्या सगळ्यांमध्ये एक सामान्य माणूस दडलाय, आहोतच आपण सामान्य, नाही का. आज माझ्याकडे सोशल मीडिया नावाचं एक व्यासपीठ आहे, एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्या जोरावर मी 8 लाखांचा एक परिवार गोळा केला आहे. या आकड्याच्या जोरावर आणि माझ्या या व्यासपीठावरून मी मांडत असलेल्या विचारांना पाहिलं ऐकले जाते म्हणून आमच्या अंगावर मुठभर माज जरा जास्तच चढलेलं असतं. पण हे सगळं चाललंय ते त्या सामान्य मराठी माणसाच्या जीवावर. जे चाललंय ते त्या सामान्य मराठी माणसासाठी. हे आपण विसरतोय का? वाटतंय खरं की विसरतोय आपण. आपला बेस विसरतोय, आपली पाळंमुळं कुठं आहेत हे विसरतोय. कारण ज्या चाळींमधून, झोपडपट्टींमधून आपल्यातले काही लोक मेहनत करून त्या मेहनतीला नशिबाची जोड मिळाली म्हणून आता फ्लॅटमध्ये गेलेत राहायला. बसच्या गर्दीत शिरून शेअर रिक्षाचा 4था पॅसेंजर बनून आपण रेल्वे स्टेशन्स गाठलेली आहेत कधी काळी. मग घड्याळाचा काटा जसा सांगेल तसं मग 7:45, 8:32 किंवा 9:05 चर्चगेट रोकल पकडलेली आपण. आज नसाल जात तुम्ही रिक्षानं किंवा बसनं, कदाचित रेल्वेचा प्रवासही सुटला असेल तुमचा. पण मुंबईतला, ठाण्यातला, पुण्यातला, नाशिकमधला, सगळ्याच मेजर सिटीमधला सामान्य माणूस, मराठी माणूस आजही या गर्दीला झेलतोय, सकाळ संध्याकाळ झेलतोय. या सामान्यांचे जे प्रश्न असतात, जसा मी परवाचा एक व्हिडिओ केला की दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामागची पुरुषोत्तमवाडी, जनार्दन अपार्टमेंट तोडली, घरं खाली करायला लावली. आज 4 वर्ष झाली या चाळींमध्ये राहणारे सर्वसामान्य जे चाकरमानी आहेत, तुमच्या आमच्यासारखी मराठी माणसं अजूनही आपल्या हक्काच्या घराविना बाहेर फिरतायत, परागंदा झालेत. परवडत नाही तरी भाडं भरून ते इतरत्र राहतात आजूबाजूलाच. आता नेसत्या वस्त्रांनिशी घराबाहेर पडलेल्या या पुरुषोत्तम वाडीतल्या लोकांचा विषय मी मांडला तर तो तुम्हाला नाही आवडतो. झालंय काय तर एकानं यामागचं कारण सांगितलं मला काय समजतच नाही. मग मला काय समजावणार येतात, नाही का, काय कारण असेल ते. त्यातला एक जण मला म्हणाला की लोक हे आधीच आपापल्या समस्यांनी त्रस्त आहेत, त्यात तुम्ही त्यांना अजून कुणाच्या तरी दुःख दैन्याची कहाणी सांगू लागलात तर ते त्यांना आवडत नाही. मग मी त्याला विचारलं की राजकारणातही अनेक समस्या आहेत, तिथंही दुःख दैन्य आहेत, लोक नाराज होतात, कुठे कुठे जातात, मग बाबा बुवा भोंदू लोकांच्या नादी लागतात. दुःखी आहेत ना, दुःखी कष्टी आहेत लोक. कुणाला काय हवंय, कुणाला काय हवंय, त्याच समस्या मी खुलवून रंगवून तुमच्या समोर मांडतो. त्या का बरं आवडतात मग तुम्हाला, नाही का. कोणी
आपला बंगला सोडत नाही, बंगल्यावर बसून त्याला सगळं दुनियेवरचं राज्य करायचं आहे, त्याला फेसबुक लाईव्हमधून सगळ्यांशी बोलायचं आहे आणि ऑनलाईन राज्यकारभार करायचा, पण ते होऊ शकत नाही. काही काळ चाललं, ते कुणाला आवडलं नाही, रुचलं नाही, कुणाच्या तरी पोटात दुखलं, घेतलं हिसकावून. त्यामुळे तो माणूस दुःखी कष्टी झाला, आज बसलाय दुःखी कष्टी होऊन. त्याचं दुःख कष्ट मी रंगवून फुलवून फुलवून तुमच्यासमोर मांडतो. ते रंजक वाटतं, तुम्हाला आवडतं, मिटक्या मारत बघता तुम्ही, नाही का? तर कोल्हापूरसारखं आपलं मराठमोळं एक ठिकाण आहे. त्या कोल्हापुरातल्या गोकुळसारख्या मराठमोळ्या सहकारी दूध उत्पादक संघात एक मुसलमान मंत्री आपलं वर्चस्व प्रस्थापित करून तिथं प्रचंड भ्रष्टाचार करून झालाय. आता गाई गुरं कापून खाणारे हे लोक, यांना दूध दुभत्यांचं काय हो देणं घेणं? पण दूध संघात कोट्यावधींचा माल मलिदा मिळतो, त्यावर यांचा डोळा. बरं ठीक आहे, लुटा, जेवढं लुटायचं तेवढं लुटा, पण गोकुळला मोठं करताय का या लुटालुटीमध्ये? तर नाही. हा ब्रँड पूर्वी मुंबईत बऱ्यापैकी मिळायचा. म्हशीच्या दुधासाठी तरी किमान माझ्यासारखे अनेक लोक गोकुळच घ्यायचे. आज मुंबईतला गोकुळचा पुरवठा किती आहे? आहेत आकडे तुमच्याकडे? महाराष्ट्रातच जर तुमचा बेस तयार झालेला नाही अजून, तर हे निघाले आखातामध्ये, गल्फ कंट्रीजमध्ये धंदा करायला. त्यासाठी काय लागतं? तर हलाल सर्टिफिकेट. आणि हे हलाल सर्टिफिकेट काय भारत सरकार देत नाही, तर जमात उलेमा हलाल सर्टिफिकेशन लिमिटेड नावाची एक कंपनी आहे, तिच्याकडून घ्यावं लागतं. हा हलाल सर्टिफिकेशनचा पैसा कुठे जातो हे NIA सारख्या संस्थेनं मागे जाहीर केलेलं आहे. टेरर फंडिंग होतं यातून. पण गोकुळच्या प्रॉडक्ट्सना हलाल करून टाकलं यांनी. यावर बोललं तर तेही दुर्लक्षित राहतं. काही जण बोलतात हा सरकारी पत्रकार आहे, कुणी म्हणतं भाजपचा चाटुकार आहे, तर कुणाला साक्षात्कार झालेला असतो की हा शिंदेंचा खास माणूस आहे. पण हे जे भाजप प्लस शिंदेंच्या सेनेचं सरकार आहे, त्या सरकारच्या काही विशिष्ट खात्यातल्या मंत्र्यांकडून, काही अधिकाऱ्यांकडून, काही नेत्यांकडून कसा भ्रष्टाचार केला जातोय हे दाखवणारा व्हिडिओ केला तर त्याच्याकडे तुम्ही पाठ फिरवता. ST महामंडळाच्या कामगारांना पगारवाढ नाही, भत्ते प्रलंबित आहेत, त्यांना एरियर्स मिळत नाही. हे लोक जीवावर उदारून ज्या गाड्या चालवतात त्या गाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत. म्हणजे आत बसलेल्या सामान्य गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळ चालवलेला असतो. या गाड्या बदला, या गाड्या नवीन आणा, कामगारांना दुखावू नका, त्यांना पगारवाढ नाहीच आहे, पण जो देताय पगार तो तरी वेळेवर द्या, असं बोललं. पण नाही, हे लोक जनतेच्या कररूपी योगदानातून जो महसूल जमा झालेला असतो तो पैसा नको त्या ठिकाणी उधळणार. कुठं 25 कोटींचा तर कुठे 5 कोटींचा असा बस डेपो बांधणार, अत्याधुनिक बसस्थानक. काय गरज आहे? तुमच्या गाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत, पत्रे निघालेले आहेत, खिडक्या नाहीत. आता पावसाळा सुरू झाला की आतमध्ये बसणारे लोक भिजतात, प्रवासी वरून छपरं गळतात तुमच्या STची. त्याची पर्वा आहे का तुम्हाला? आता या सगळ्यांवर मी फार पूर्वी बोलत होतो. अलीकडे त्या 2 बस स्थानकांबद्दल व्हिडिओ केलाय. कोल्हापूर जिल्ह्यातलंच कसबा उत्तूर, आजरा तालुक्यातलं एक बस स्थानक, जे 80-90 लाखात बनलं असतं, ते 4 कोटींच्या घरात नेऊन ठेवलंय. दुसरं ते विट्याचं बस स्थानक, पहिलं मंजूर झालं 10,58 लाखात, मग खर्च झाले 15 कोटी, तरीही काम संपना. लेखा किती पैसे लागतात त्याला? आमदाराने हट्टानं अजून 10 कोटी मंजूर करून आणले, आणि काय लेखा सांगू तुम्हाला, म्हणजे केवढ्याला पडला हा ST डेपो? 25 कोटींच्या घरात गेला की नाही? आता यावर मी बोललो, सरकारपर्यंत पोहोचतंय, त्यामुळे खलनायक कोण होतो? मी होतो. लोकांच्या नजरेत येतो कोण? प्रभाकर सूर्यवंशी. आता त्याचा सरकारवर परिणाम शून्य आहे, म्हणजे ढिम्म परिणाम होत नाहीये, कारण असले विषय जनतेनं उचलून धरले पाहिजेत. एका कोणी युट्यूबरने काय बोललं तर त्याला एक खिचगंतीत घेत नाही. आता याचा गवगवा झाला पाहिजे, तो होत नाहीये. मी माझा वेळ वायाच घालवतोय, म्हणजे तसं बघायला तर यात 12-15 मिनिटांच्या व्हिडिओत जर मी संजय राजाराम राऊतला खेचला असता, भांडूपचा भोंगा विंगा बोललो असतो, तर तुम्ही त्याला डोक्यावर घेतला असता. 1,00,000-1,50,000 व्ह्यूज आले असते. जुन्या हिंदी सिनेमातलं एक गाणं आहे, त्याचं उदाहरण आमचे भाऊ तोरसेकर नेहमी देतात. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो और रात कहेंगे. म्हणजे तुमचं मनोरंजन झालं पाहिजे, तुम्हाला आवडलं पाहिजे, एवढंच बोलायचं आणि तेवढंच दाखवायचं. कारण आता तेवढंच आपलं काम उरलेलं आहे. समाज, सामाजिक बांधिलकी आणि आपलं कर्तव्य हे शाळेतल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात वाचलं आपण. परीक्षेला 40 मार्काला त्याच नागरिकशास्त्रावरचे प्रश्न सोडवले आपण, पास झालो आपण. आज माझं चांगलं चाललंय, त्यामुळे त्या नागरिकशास्त्राशी आता माझं काहीही देणं घेणं नाही.
सकाळी शाळेत प्रतिज्ञा बोलायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आता कोण भारत आणि कुठला भारत? सध्या मला माझंच सावरता येत नाही आहे. सारे भारतीय माझे म्हणत कशाला उंटाच्या ढुंगणाचा मुका घ्यायला जाऊ मी. त्यामुळे माझ्या सोयीनं भारत हा कधी-कधी माझा देश आहे, कधी-कधी हे सारे भारतीय माझे बांधव असतात, एवढंच मला कळतं. मी तर समजत होतो असं, की माझे सगळे सबस्क्रायबर्स, दर्शक, प्रेक्षक, फॉलोअर्स हे अतिशय संवेदनशील आहेत. सामाजिक जाणीवा जागृत असलेले लोक आहेत हे. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे देशभक्त आहेत, राष्ट्रवादी आहेत. पण घडतंय भलतंच. हा स्वार्थी ॲप्रोच, हा अप्पलपोटेपणा मला तुमच्यासारख्यांकडून अपेक्षित नव्हताच मुळी. म्हणून आलाय मला तुमचा राग. जसं माझं जे मोडकं-तोडकं राजकीय विश्लेषण तुम्हाला आवडतं ना, जे तुम्ही समजून घेता, तसाच आज माझा हा राग देखील तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. कारण खरं जग हे फार वेगळं आहे. वेगळं आहे हो. वर सूट बूट टाय लावून तुमच्याकडे क्रेडिट कार्ड विकायला येणारा किंवा हा विकत फिरणारा एखाद्या रेप्युटेड बँकेचा सेल्समन हा कुठंतरी जोगेश्वरीच्या चाळीत राहत असतो, नालासोपाऱ्याच्या चाळीत राहत असतो. सुटाखालचा शर्ट काढला ना की त्याच्या खाली शहीद झालेली किमान 25 भोकं पडलेली हवाई बनियान दिसते. शूज जर काढले आणि की अंगठा बाहेर आलेलं ते आगंतुक भोग दिसतं त्याच्या सॉक्सला पडलेलं. त्यामुळे जगातला सामान्य माणूस हा खरंच स्वतःच्या विवंचनेत बुडालेला आहे. त्याचं 2 घटका मनोरंजन व्हायला हवंय, पण माझा अट्टाहास काय तर समाजाचा विचार करा. इथेच चुकतंय माझं. नाटक, सिनेमा, संगीत, डान्स बार किंवा साधा बार आणि त्यातली 90 विथ चकना हेच या समस्यांवरचं समाधान असेल तर त्यातच रमलेलं बरं. कशाला लोकांना ज्ञान पाजायचं आपण. तर 90 पिऊन त्या बार बाहेर आलेला हाच सामान्य माणूस जर नंतर तुम्हाला ज्ञान पाजायला लागला तर तुमचं काही खरं नाही. तेव्हा चुकून अशा लोकांच्या तावडीत सापडू नका. सापडल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होतो की मी कोणत्या शाळेत गेलो होतो, मी का शिक्षित आहे, मी का अशिक्षित नाही. हा माणूस जे बोलतोय ते मला कळतंय, समजतंय. किंवा कधी-कधी वाटतं की मी अपंग का नाही, मूकबधीर का नाही. आता जास्त काही बोलत नाही. भावनाओं को समजो. भावना कोण हे विचारू नका. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीची नाही. धन्यवाद. नमस्कार.